श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री दत्तात्रेयाय नमः। श्री रुक्मिणी पांडुरंगाभ्यां नमः। मी निधडा निजबोधे संपूर्ण, म्हणशी देखो न शके कवण, ये अर्थींचे उपलक्षण, ऐकते खूण स्वामिया। हे स्वामी राया, मी आत्मबोधाने परिपूर्ण आहे हे कोणीही पाहू शकत नाही असे जर म्हणशील तर त्याविषयींची उपलक्षणभूत खूण आम्ही सांगतो ती ऐक. 16 सहस्र पत्न्या घरी आणि गोकुळींच्या परनारी, कुब्जादी मथुरे माझारी, कर्णकुमारी भोगिल्या. तुझ्या घरात 16 सहस्र भार्या, शिवाय गोकुळातील इतर गोपी वेगळ्याच. मथुरेमध्ये कुब्जादी कर्णकुमारिका या सर्वांशी तू रममाण झालास. मुंजी नव्हता आधी, भोगिली त्वान गोवळी पेंधी, धरोनिया सांदी बिदी, नदो नदी असंख्य. तुझी मुंज होण्यापूर्वीच तू एका पांगळ्या गवळणीला कोनाकोपऱ्यात गाठून नदी, ओढे इत्यादी स्थळी भोगलीस. अविधी भोगिता नारी, बोधन मैळेची श्रीहरी, अंगेरी घालासी क्षीरसागरी, अर्जुना करी धरोनी. याप्रमाणे अविधीने स्त्रियांचा भोग घेऊनही तुझे ज्ञान मलिन झाले नाही. उलट अर्जुनाला हाती धरून स्वतः क्षीरसागरात गेलास. शेषशायी नारायणा, उत्कंठा तुझिया दर्शना, तेणे उपावो केला जाणा, हरुनी ब्राह्मणाची बाळे. शेषशाही नारायणाला तुझ्या दर्शनाची फार उत्कंठा लागली होती. तेव्हा त्याने ब्राह्मणाच्या मुलांचे हरण करून तुझ्या दर्शनाचा उपाय योजला. जेवी आपुले स्वरूप आपण, पहावया की जे दर्पण, तेवी पहावया कृष्णार्जुन, स्वये नारायण अपत्ये आणि. ज्याप्रमाणे आपले स्वतःचे मुख पाहावयास आरसा घ्यावा लागतो, त्याप्रमाणे कृष्णार्जुनास पाहण्यासाठी नारायण स्वतः ब्राह्मणांची मुले घेऊन आला. तू अवतार नरनारायण, तुझे घ्यावया दर्शन, ब्राह्मण अपत्ये जाण, म्या आपण आणली. तू नारायणाचा अवतार आहेस. तुझे दर्शन घडण्यासाठी मी ही ब्राह्मणांची बाळे स्वतः घेऊन आलो. ऐसे नारायणाचे बोल, सप्रेम अतिसखोल, आम्ही ऐकिले गा सकळ, तुझा बोध अकळ श्रीकृष्णा. हे नारायणाचे प्रेमयुक्त रहस्यपूर्ण शब्द आम्ही स्वतः ऐकले. हे श्रीकृष्णा, तुझा बोध अगम्य आहे. ती ब्राह्मणाची अपत्ये, जी बहुकाळ जाहली होती मृते, तुवा आणोनी दिधली श्री अनंते, ती देखिली समस्ते चरिते आम्ही. दीर्घ काळापूर्वी मृत झालेली ब्राह्मण बालके तू अनंताने परत आणून दिलीस. हे सर्व तुझे चरित्र आम्ही प्रत्यक्ष पाहिले आहे. तुझी नारायणासी आस्था, तेथ आमुची कवण कथा, पारन कळे जी अच्युता, गुणातीता श्रीकृष्णा. हे गुणातीत श्रीकृष्णा, अच्युता, नारायणालाही जर तुझी इतकी आस्था आहे तर तेथे आमची काय कथा. तुझा अंत कोणाला लागत नाही. मागा अवतार जाहले, परी ऐसे चरित्र नाही केले, विधिवेदा लाजविले, व्यभिचारिया दिधले निजपद.
यापूर्वी पुष्कळ अवतार झाले, पण असे चरित्र कोणी केले नाही. विधी आणि वेद यांना तू लाजवलेस, व्यभिचाऱ्यांना निजपद दिलेस. जेम्या भोगिले स्त्रियांसी, ते तू उदासीनत्वे म्हणसी. तेणे बाधन पवे बोधासी, ऋषिकेशी तेन घडे. मी जे भोग भोगिले ते उदासीनत्वाने भोगिले, त्यामुळे माझ्या बोधाला काही बाध येत नाही असे तू म्हणतोस, पण हे ऋषिकेशा ते संभवत नाही. हाव भाव विलासेसी, अंगे दाविती चपळतेसी. तुझ लक्षोनी पुरुषोत्तमासी, कामबाणासी योजिती. तुझं पुरुषोत्तमाला पाहून स्त्रिया हावभाव इत्यादी विलास करून चापल्याने आपली अंगे दाखवतात आणि तुझ्यावर कामशर सोडतात. वाऊनी भ्रमंडलाचे वेढे, व्यंकटकटाक्षे बाण गाढे. सुरत मंत्री रोकडे, केले धडफुडे सतेज. भुवयावर चढवून वक्र कटाक्षांनी सुरत मंत्रामध्ये प्रवीण असलेले नेत्र कटाक्षरूपी बाण तुझ्या अंगात खोल रोवतात. ज्या बाणांचे घाई, इंद्र खोचला सहस्रांठाई. शिवलोळविला पाही, मोहिनी व्यामोही महाबाणे. ज्या बाणाचा पिसारा, लागतांची पै भेदरा. तापसी घेतला पुरा, सोडोनी घरदारा पळाले. ज्या कामशरांनी इंद्राला सहस्र भगे पडली, ज्या महाबाणाने मोहिनीच्या मोहामुळे शंकराला लोळवले. ज्या बाणांचा पिसारा लागताच विश्वामित्रासारख्याला धडकी भरली, ते तपस्वी घरदार सोडून पळाले. ऐसे 16 सहस्र बाण, अखंड तुझची वरी संधान. करितान मैळे बोधू जाण, अतिविंदान हे तुझे. अशा 16,000 बाणांची तुझ्यावर सतत वृष्टी होत असूनही तुझे आत्मज्ञान मळले नाही. हे तुझे केवढे विलक्षण कौशल्य. घरीच्या स्त्रिया सहस्र 16, गोकुलादी मथुरेच्या अबळा. तुझ विषयी करावया गोपाळा, नभती सकळा समर्था. स्वतःच्या 16,000 स्त्रिया, गोकुळातील गोपी, मथुरेतील कुमारी या सर्व जणी तुला आपला प्रेमाचा विषय करण्यास समर्थ नव्हत्या. त्यांचे नि तुझ न करवे विषयी, परित्या त्वा केल्या निर्विषयी. ऐसा तू त्रैलोक्याचे ठाई, स्वामी पाही श्रीकृष्णा. पण हे गोपाळा, तू स्वतः त्या सर्व जणींचा प्रेमविषय झालास आणि त्यांना निर्विषय केलेस आणि त्यांच्या अंतःकरणातील विषय वासनाच नाहीशी करून टाकलीस. हे श्रीकृष्णा, असा तू त्रैलोक्याचा स्वामी आहेस. ऐशी तुझी कीर्ती ऐकता, अथवा चरण तीर्थ घेता. याची दोही तीर्थांची समर्थता, पवित्रता जगासी. याप्रमाणे तुझी कीर्ती ऐकली असता किंवा तुझ्या चरणांचे तीर्थ घेतले असता, जगाला या 2 तीर्थांच्या सामर्थ्याने पवित्रत्व येते. तुझी कीर्तीचे श्रवण, आंतरमलाचे क्षालन. करुनिया वृत्ती जाण, परम पावन कीर्तने. तुझ्या कीर्तीचे श्रवण केले असता अंतःकरणातील पापाचे क्षालन होऊन वृत्ती कीर्तनाने परम पावन होतात. तुझिया चरणींची गंगा, सकळ पातकेने भंगा. ते पायवणी श्रीरंगा, पवित्र जगाते करी. तुझ्या चरणापासून निघालेली गंगा सर्व पातकांचा नाश करते आणि हे श्रीरंगा, ती गंगा जगाला पावन करते. या दोही तीर्थांचे सेवन,
अखंड करीती साधुजन, तेणे होऊनी परम पावन, समाधान निजवृत्ती. साधुजन या 2 तीर्थांचे सतत सेवन करतात, त्यामुळे त्यांची वृत्ती परम पावन होऊन समाधान पावते. अवतारांचे अंती ये 2 तीर्थी अतिविख्याती, प्रगट केली तू आक्षिती, तारावया श्रीपती निजदासा. अवतारांच्या शेवटी हे श्रीपती आपल्या भक्तांना संसारातून तारण्यासाठी या 2 तीर्थांमध्ये तू आपली ख्याती प्रकट केलीस. एक श्रवणे एक स्नाने, 2 तीर्थे परम पावने, प्रगट केली जगज्जीवने, मलिन जने तरावया. पापीजन तारण्यासाठी जगज्जीवनाने एक श्रवण आणि दुसरे स्नान अशी 2 परम पवित्र तीर्थे प्रकट केली. श्रीराम 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 श्रीराम. श्री सद्गुरु चरणार्पणमस्तु.